नगरपालिका झोपल्या, आम्ही पण रस्त्यावरती झोपतो। नगरपालिका कशी झोपली है? शुरुआत मुझसे करो, दूसरे का इंतजार क्यों करते हो? जय महाराष्ट्र, मी आशिष सिंग, नायगाव शहर विभागाध्यक्ष। तुम्ही माझा पाठी बघू शकता की रस्त्यावर खड्डे काय खड्डेमध्ये रस्ते हा परत एकदा सिद्ध केला आहे महानगरपालिकाने, वसई विरार महानगरपालिका, की ज्यांना कधी जाग येऊ शकत नाही। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा यांना एक आवेदन करायला लागतो, आवेदन केला त्याच्यानंतर यांना कळतो की हा रस्त्यावर खड्डे पडले आहे। हे लोकांच्या सध्या स्वतःच्या जर जेव्हा राऊंडिंग असतो यायचं जायचं, तर हे लोकांना काय दिसत नाही। इकडे ते आपण जर नगरसेवक काय कोणाला आपण हे जे दोष देतो, सर्वात पहिला दोष द्यायला पाहिजे नगरपालिकाला। दरवर्षी नाही बोलून कोटी कोटी पैसे यांना भेटतो की रस्त्याच्या काम करण्यासाठी, पण ते कामामध्ये त्यांच्या लक्षात नाही। तुम्ही माझा पाठी बघू शकतात, त्या बाजूला बघू शकतात, हे रस्ता आपलं परेरा रोडचा आहे, असं वामन डाबा ते तिवरी रोडपर्यंत आहे, स्टार सिटी विभागात आहे। त्याच्यानंतर हा जुचंद्र गावाचे जे रस्ते आहे, ते गावाचे जे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, ते दुरावस्थाचा जबाबदार नगरपालिका आहे, जे रोजचा रोज तर नेहमी पूर्ण पावसामध्ये आपण हे पाहू शकतात की अपघात किती होतो आहे। तर नमस्कार, मी सुजित राणे, नायगाव शहर उपविभाग अध्यक्ष। तुम्ही बघू शकता, आता आम्ही पाण्यामध्ये बघतो, तर कारण हे असतं की प्रत्येक वर्षी असंच पाणी भरत असतो आणि BMCचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत असतात। प्रत्येक वर्षी पावसामधून 4-4, 5-5 वेळा बनवावे लागतात, पण रस्ते काय त्यांची व्यवस्थित होत नाही। त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर असतात, जे सत्ताधीर असतात त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर असतात। आता ह्या रस्त्यावरती पेवर ब्लॉक टाकायचं काम आहे, पण BMCच्या अधिकाऱ्यांना कळत नाही का की पावसाच्या अगोदर सगळं काम केलं पाहिजे, पण अजून या सगळ्या गोष्टीकडे काहीच दुर्लक्ष करतात, सगळीकडे काहीच करत नाहीत। आता हे रस्ता हा संपूर्ण रस्ता जो दिसतोय तसाच पूर्ण अख्ख्या नायगावमध्ये रस्ता खराब झालेला आहे। पाऊस संपायची वाट का बघतात, हा माझा पहिला त्यांना प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की BMCचे अधिकारी सांगतात की जे रस्त्याचं काम आहे, जे गटाराचं काम आहे, ते जे बिल्डिंग आजूबाजूला बनलं तर त्यांचं काम आहे। मग माझा प्रश्न त्यांना, मी तोच प्रश्न विचारला की बघ, ते त्यांचं काम असेल तर तुम्ही त्याला परमिशन का देता बिल्डिंग बनवण्यासाठी, तर त्याच्यावरती त्यांचं काही उत्तर नाही। आज प्रत्येक वर्षी आम्हाला असं पावसामध्ये बसून कधी झाड लावा आंदोलन करावं लागतं, तर कधी असं रस्त्यात बसून आंदोलन करावं लागतं। तर अधिकाऱ्यांना मी सांगितलं की लवकरात लवकर ह्याच्यात काय असेल तोडगा काढून द्या आणि पुढच्या वर्षी अशी गोष्ट झाली नाही पाहिजे। तर तुमचाच थांबतो, बघूया आता काय ते लोक ह्याच्यावरती लक्ष देत आहेत। जय महाराष्ट्र, जय